नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबली सरांनी लिहिलेल्या नीळावंती या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा लेख, एक भयकथा आपण सोबत अभ्यासणार आहोत. एका पछाडलेल्या वनविश्रामगृहाची ही कथा आहे. कथेचं नाव आहे घुंगरू. सर लिहितात, मेळघाटाच्या जंगलात ठिकठिकाणी वनविश्रामगृह आहेत. जंगलात दौरा करणाऱ्या वन अधिकाऱ्यांसाठी ती बांधली आहेत. कोलकास, तारुबांदा, ढाकणा, कोकटू, बेलकुंड, रंगुबेली, जारिदा, हातरू, रायपूर आणि माखला अशी त्यांची नावं. बहुतेक विश्रामगृह नदीकाठी आहेत, तर काही उंच डोंगरावर बांधली आहेत. तिथून आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य पाहता येतं. ही सारी वनविश्रामगृह गावापासून दूर आहेत. बऱ्याच विश्रामगृहाशी भूताटकी आणि अदृष्टांच्या अद्भुत कथा गोंफल्या आहेत. त्यामुळे एकटा अधिकारी तिथे रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचं धाडस करत नाही. तिथे राहिला तरी रात्री त्याला झोप येत नाही. अशाच एका विश्रामगृहातील ही गोष्ट. तिथल्या माझ्या मुक्कामात चौकीदाराने मला सांगितलं, साहेब, मध्यरात्रीनंतर इथे नर्तकीच्या पायातील घुंगरांचा आवाज येऊ लागतो. मी त्याला विचारलं, ही नर्तकी कोण? तर तो म्हणाला होता, होती एक अशीच, इथे तिचा खून झाला होता. तेव्हापासून रोज मध्यरात्रीनंतर विश्रामगृहात घुंगरांचा आवाज येतो. त्यामुळे रात्री कोणी अधिकारी इथे मुक्कामासाठी थांबत नाहीत. दिवसभराची कामं उरकून ते सायंकाळी इथून दुसरीकडे निघून जातात. ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं ते विश्रामगृह घनदाट जंगल असलेल्या एका टेकडीवर उभं होतं. उंच जोत्यावर शहाबादी फरशीचा चौफेर रुंद वरांडा होता. त्यावर लाल कौलांचं छप्पर, मध्यभागी मोठी खोली. त्या खोलीत मच्छरदाणी लावलेले 2 पलंग, भिंतीला लागून कमी उंचीची 2 टेबलं, त्याला जोडून असलेल्या एका चौकोनी खोलीत स्नानगृह. समोर पाहिलं की 150-200 एकरांचं खुलं रान, त्यामध्ये गवत उंच वाढलेलं, त्यातून पसरलेली बोरीची विरळ झाडं. मध्यभागी कोरकू आदिवासींचा देव, बुजलेली विहीर, विहिरीजवळ एरंडाची 2-3 झाडं. ही सारी वैशिष्ट्य पाहिल्यावर इथे फार वर्षांपूर्वी वसलेलं नांदत असलेलं गाव आता ओसाड झालं याची कल्पना येईल. विश्रामगृहापासून थोड्या अंतरावर बारमाही वाहणारा ओढा, तिथून घनदाट जंगलाला सुरुवात झालेली. माझी संशोधक वृत्ती मला स्वस्थ बसू देत नाही. वाटलं या अदृष्टाचा अनुभव घ्यावा. मी चौकीदाराला म्हणालो, माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही. मी रात्री आज इथेच थांबणार आहे. माझ्या जेवणाची काळजी करू नकोस. मी बरोबर शिधापेटी आणली आहे, त्याचा उपयोग करून माझं रात्रीचं जेवण तयार कर. सायंकाळ झाली. चौकीदाराने क्षमादानीवर पितळेचा लॅम्प ठेवला. वरांड्यात कंदील ठेवला. त्या अंधुक प्रकाशात बसून मी समोरच्या जंगलाकडे पाहत होतो. इतक्यात रानगव्याचा एक मोठा कळप जंगलातून ओढ्याकडे जाताना दिसला. 3-4 सांबरं 2 पायांवर उभी राहून बोरीचा पाला खाताना दिसत होती. गवतात चरता चरता एक भेकर तोंडात चारा घेऊन विश्रामगृहाकडे पाहत होतं. ते ओरडलं तसं कुत्र्याच्या भुंकण्यासारखा आवाज झाल्याचा भास झाला, म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो. अतिशय वेगाने उड्या मारीत ते जंगलात दिसेनासं झालं. अंधार वाढू लागला तसा चुक 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 असा रातवा पक्षाचा आवाज येऊ लागला. निळ्या आभाळात चांदण्या लुकलुकताना दिसू लागल्या. जिकडे तिकडे विलक्षण अशी शांतता होती. रात्रीचं जेवण आटोपून मी पलंगावर आडवा झालो. अजून हिवाळा संपला नव्हता, म्हणून मी चौकीदाराला दारं आणि खिडक्या लावून घेण्यास सांगितलं. उशाजवळच्या टेबलावर एका तांब्यात पाणी ठेवून चौकीदार घरी गेला. त्याचं घर हाकेच्या अंतरावर होतं. घरी तो एकटाच राही. त्याची मुलं बाळं जवळच्या खेड्यात राहत. त्याच्या घरासमोर कंदील अडकवलेला होता. कंदिलाच्या उजेडात त्याचं कुत्रं बसलेलं दिसे. मी पलंगावर आडवा झालो खरा, परंतु झोप येत नव्हती. पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात लक्षही लागत नव्हतं. दिव्याच्या उजेडात मी वर छपराकडे पाहिलं. छपराला लाकडाचं आड लावलं होतं. छप्पर तसं उंचावर होतं. बिबट आणि तरस चौकीच्या आजूबाजूला वावरत असल्याची सूचना कुत्रं अधूनमधून भुंकून देत असे. मी सुटकेसमधून कमांडर टॉर्च काढला. त्याच्या उजेडात दूरवरचं सहज दिसतं. कित्येकदा त्याचा उपयोग सर्च लाईट म्हणूनही होई. टॉर्च माझ्या उशाजवळच ठेवला.
पुन्हा अंथरुणावर पडलो. वाटलं ही काळ रात्र कधी संपेल, कधी झोप लागे आणि कधी जाग येईल. हे माझं मलाच कळेनासं झालं. कित्येकदा मी कुठे आहे याचाच विसर पडे. मग अंधुक प्रकाशात खोलीभर नजर फिरवल्यावर साऱ्या घटनांची आठवण होई. मी मनात विचार करीत होतो की ती नर्तिका कशी दिसत असेल, ती सुंदर असणार. अशा अदृष्ट व्यक्ती कधी वृद्ध होत नसतील काय? मला केव्हा तरी डोळा लागला. झोपेच्या तंद्रीतच मला घुंगरांचा आवाज ऐकू येत होता. हे सत्य की केवळ आभास? मी अंथरुणात उठून बसलो. तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. त्या आवाजात पदलालित्य नव्हतं, म्हणजे नर्तिका धावत जावी आणि एकदम थांबावी असा तो आवाज होता. मी घुंगरांच्या आवाजाचा वेध घेत होतो. आवाज जवळ जवळ येत होता. नंतर तो वरांड्यातून ऐकू येऊ लागला. उठून दारं आणि खिडक्या नीट लावल्याची मी खात्री केली. ती येईल तर दारातूनच येईल ना. आता छपरावरून घुंगरांचा आवाज येत होता. मी टॉर्चचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने पाडला. एक मुंगूस आढ्यावरून उड्या घेत छपरात दडून बसलेल्या उंदरांचा पाठलाग करीत होतं आणि त्याच्या गळ्यात घुंगरांचा पट्टा होता. त्याच्या प्रत्येक हालचालीबरोबर घुंगरू वाजत. नंतर मुंगूस उंच असलेल्या व्हेंटिलेटरमधून बाहेर पडलं आणि मग खरी गोष्ट माझ्या लक्षात आली. दुसऱ्या दिवशी त्या मुंगुसाविषयी चौकशी केल्यावर बरीच माहिती कळाली. ते मुंगूस चौकीदाराने पाळलं होतं. त्याच्या अस्तित्वाचा सुगावा लागण्याकरिता त्याने मुंगसाच्या गळ्यामध्ये घुंगरांचा पट्टा बांधला होता. विश्रामगृहात माणसांची वर्दळ नसल्यामुळे तिथे रानउंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यांना खाण्यासाठी चौकीदार त्या मुंगसाला मध्यरात्रीनंतर सोडून देई. कोणीही अधिकारी रात्री मुक्कामाला राहू नये म्हणून त्यानेच नर्तकीची कथा रचली. मला त्याच्या कल्पनेचं कौतुक वाटलं. मित्रहो, हा छानसा लेख, ही छानशी भयकथा सर इथे संपवतात. या कथेला मिळती जुळती पग घुंगरू बांध ही कथा देखील सरांनी लिहिलेली आहे. त्यावरही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्यामध्ये ती कथा पूर्ण सांगणं जमलं नव्हतं. पुढे चालून आपण त्या कथेवरही चर्चा करू. काही वनविश्रामगृह, विशेषतः ब्रिटिशकालीन वसाहतकालीन काळातील जी बांधली गेलेली आहेत ती पछाडलेली असतात, हो ना. विशेषतः डोंगराळ प्रदेशामध्ये असलेली ही विश्रामगृह, ज्यांना अनेकदा डाक बंगले म्हणूनही ओळखलं जातं आता, आणि त्यांना वारसा स्थळ म्हणूनही घोषित केला गेला आहे बऱ्याच ठिकाणी. डोंगरी भागातील या विश्रामगृहांचे दुर्गम आणि एकांत स्वरूप त्यांच्या इतिहासासह त्यांच्या सभोवतालच्या दंतकथांना हातभार लावत असतो. बऱ्याचशा प्रसिद्ध, सुंदर, समृद्ध जंगलामध्ये विश्रामगृह असतात, पण त्यांच्याविषयीच्या अफवा पसरल्या जातात ना. त्यामुळं होतं काय, आपण तिथे जाणं टाळतो, पण त्यामुळे फायदाही होतो आणि नुकसानही होतं. फायदा कसा होतो, आपण तिथं न गेल्यामुळे तिथलं जंगल समृद्ध राहण्यास मदत होते. आणि नुकसान कसं होतं, आपलं नुकसान होतं, कारण पछाडलेलं आहे म्हणून त्या जागेवर आपण जात नाही. आणि खरा निसर्ग तिथे असतो, खरं निसर्गाचं सुंदरसं रूप तिथे बघायला मिळतं, आणि भीतीपोटी आपण तिथे जात नाही. खरं तर या अफवा, कुठलं वनविश्रामगृह पछाडलेलं आहे, किंवा तिथे घुंगरांचा आवाज येतो, किंवा तिथे वेगवेगळे भास होतात, ह्या ज्या अफवा पसरतात ना, त्या अफवा, त्या दंतकथा बऱ्याच वेळा स्वार्थापोटी रचल्या गेलेल्या असतात. आणि त्यामुळे स्वतःचं नुकसान नका करून घेऊ, जा जंगलांना भेटी द्या. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा जंगलाला भेट देण्याचं तुम्ही ठरवता ना, त्यावेळेस त्या जंगलाच्या आत असणारे वनविश्रामगृह आरक्षित करा. ते कधीही चांगलं, कारण बाहेर, जंगलाच्या बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये थांबून फक्त सफारी पुरतं 2-3 तासाचा एक कालावधी जो आपण जंगलामध्ये घालवतो, त्यामध्ये काही आपल्याला प्राणी दिसतात, काही झाडं दिसतात, आणि बिलकुल आपल्याला समाधान वाटायला लागतं की आपण जंगल बघितलं. पण असं नाही. खरा जर जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर त्या जंगलाच्या आतमधील FRH, फॉरेस्ट रेस्ट हाऊस, ते बुक करण्याचा प्रयत्न करा. तिथे राहा. तिथे
रात्र व्यतीत करा. तेव्हा जंगल तुम्हाला कानाने ऐकायला यायला लागेल. आणि जेव्हा जंगल आपण ऐकायला शिकतो त्यावेळेस आपण थोडंफार जंगल समजून घ्यायला सुरुवात केलेली असते, हे लक्षात असू द्या. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या कथेवर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.